त्यांना गेल्या 4 दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. मीना नदीला पूर आलेला आहे. कुंडलिकाचं मंदिर पाण्यामध्ये बुडालेलं आहे. काय सांगाल, जनतेला काय आव्हान कराल? खरं तर वाणी साहेब, जून महिना का पाऊस पडला नाही. लोक मोठे चिंतित, शेतकरी सगळ्या चिंतित होता पाऊस होतो की नाही. पण गेले आपण म्हणण्याप्रमाणे गेले 4 दिवसामध्ये असे ते मुसळधार पाऊस पडतोय. आणि आज आपण पाहिलं वस्तुस्थिती की मीना नदीला एवढा पूर आला आहे की दोन्ही बारके पूल पाण्याखाली गेलेले आहेत. आणि खरं तर शासनाने सुद्धा त्याचं दखल घेतलेली आहे. इथलं महसूल व्यवस्था असेल, पोलीस यंत्रणा असेल किंवा ग्रामपंचायत ग्रामसेवक असेल, यांनी सगळ्या यंत्रणा या ठिकाणी सज्ज केलेल्या आहेत. आपण पाहताय पोलीस सारखे लोकांना सांगतायत. माझी इथल्या ग्रामस्थांना लोकांना आहे की आपण इकडे येत आहे पाणी पाहायला, एक आनंद घ्यायला येत आहेत, पण आपण लहान मुलांना घेऊन येत आहेत. आपण जपून लांब थांबलं पाहिजे. आपण लहान मुलांना घेऊन पाण्याजवळ जात आहेत. कोणी सेल्फी काढते, ते सेल्फी काढण्याचं आपण पाहिलं पाहिजे. त्याचा अतिप्रसंग घडला तर एक दुर्घटना घडू शकते. म्हणून सगळं भाविक म्हणजे नागरिकांना या ठिकाणी विनंती आहे, आपण पाणी पाण्याचा बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच वर्षांनी खरं तर हा पूर आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे लोकांना थोडासा त्याचा आनंद आहे. पण तो आनंद घेत असताना आपण कुठेतरी लांबून लहान मुलांना आपण बरोबर घेतोय, त्यांना आपण जपलं पाहिजे. खरं तर शासनाच्या परिणाम म्हणजे प्रशासन सगळे यंत्रणा आहे. पलीकडच्या बाजूला मला वाटतं तिथं कातोळी समाजाची लोक अडकली होती, त्यांना बाहेर काढून पलीकडच्या सर्कल असेल किंवा तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, त्यांनी शिफ्ट केले. इकडच्याही काही इकडच्या लोकांना ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. नागरिकांना एवढंच आव्हान आहे, आनंद घ्या, पण कुठला अनुचित प्रकार घडू नये याची काळजी आणि लहान मुलांची काळजी आपल्या प्रत्येकाने घेतली पाहिजे. हे खरं महत्त्वाचं आहे. 1947 साली मला असं आठवतं की हरिस्वामी मंदिरात त्यावेळेला 1947 साली एक पूररेषा म्हणून त्या ठिकाणी लिहिलेली आहे. आणि मला वाटतं त्याच्यानंतर 1987 साली ज्यावेळेला जुनं धरण नारायणगावचं पेशवेकालीन धरण ते ज्यावेळेला फुटलं त्यावेळेला जे पाणी आलं होतं, मला वाटतं त्याची आठवण आज या पुराने नारायणगावकरांना खऱ्या अर्थाने करून दिलेली आहे. मला वाटतं म्हणजे माझ्या ज्या आठवणी 47ला मी नव्हतो, परंतु 87चा पूर मला आठवतो आहे. आणि त्यानंतर आज हरिस्वामीच्या मंदिरात 5 दरवाज्यातून पाणी घुसलं. मला वाटतं तिकडचं जे शिवशंभो मंदिर आहे ते देखील आज पाण्याखाली गेलं. म्हणजे खूप वर्षांनी ही परिस्थिती खरं उद्भवली आहे. मी एवढंच या ठिकाणी आवाहन करेल की नारायणगाव असेल माहीत नाही, परंतु नारायणगाव बऱ्यापैकी हे मीना नदीच्या तीरावर वसलेलं आहे. आणि नाना इंदिरानगरसारखी वस्ती असेल किंवा हरिस्वामीचं मंदिर आपण या ठिकाणी पाहतो, म्हणजे मारुती मंदिर, बऱ्याचशा वस्त्या ह्या नदीपासून पात्रापासून लांब आहेत. परंतु नारायणगावचं सुदैवाने माहीत नाही, परंतु नारायणगाव हे नदी किनारी वसलेलं आहे. म्हणजे आत्ता जर पाणी पाहिलं तर थोडंफार इंदिरानगरमध्ये पाणी घुसेल अशी खरं तर परिस्थिती या ठिकाणी तयार झाली आहे. नागरिकांना एवढंच आवाहन करेल की आपण स्वतःची या ठिकाणी काळजी घ्या. मला वाटतं थोडासा पाऊस उघडेल असं वातावरण आहे. सकाळच्यापेक्षा पाणी खूप काही कमी झालं आहे. सकाळच्यापेक्षा पाणी आता खूप कमी झालं आहे, परंतु पावसाचा अजूनही सांगू शकत नाही. तर नदीकाठच्या राहणाऱ्या लोकांनी विशेष करून रात्री ही काळजी घ्या, एवढं मी या ठिकाणी त्यांना आवाहन करेन. नानांनी आणि आशिष भाऊने उल्लेख केला. या ठिकाणी माजी सरपंच अशोक शेठ पाटील पण उपस्थित आहे. नारायणगावकरांना हा बऱ्याच वर्षानंतर असा पूर पाहायला मिळाला. नानांनी मगाशी जसा उल्लेख केला की हा पूर पाहायचा लहान मुलांना विशेष उत्सुकता असते, आनंद असतो, परंतु आनंदाच्या भरात एखादी दुर्घटना घडू नये म्हणून खरं तर विशेषतः सगळ्यांनी काळजी घ्यावी, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. आणि मगाशी आशिष भाऊनी सांगितलं की इंदिरानगर परिसरात काही घरामध्ये पाणी पण आले. नानांच्या माध्यमातून खरं तर ग्रामपंचायतीला जे कर्मचारी आहेत त्यांनी त्या ठिकाणी पण लक्ष दिलं पाहिजे. कारण मला तिथं काही कुटुंबाचा फोन पण आला होता. परत खैरा हॉस्पिटलच्या मागं जे नेमताबादी जे कुटुंब आहे त्यांच्या पण घरामध्ये पाणी गेलं आहे. वारुवाडीला पण एका घराची पडझड झाली आहे. बरं म्हणजे नदीकाठची जी घरं आहे यांना त्या ठिकाणी धोका आहे. हा खरं तर आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, नारायणगावकरांच्या माध्यमातून सगळ्यांना सतर्क राहण्याचा हा इशारा आहे. सगळ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, आपल्या लहान मुलांची विशेषतः काळजी घ्यावी. या माध्यमातून आम्ही सगळेजण विनंती करतो. आम्ही वाणीसाहेब कुठल्या पक्षाचे कोण कुठले विचारचे याच्यापेक्षा नारायणगावकर म्हणून आम्ही सदैव एकत्र आहे. अशी ज्यावेळेस आपत्कालीन परिस्थिती येईल, आपत्ती येईल त्यावेळेस आम्ही नेहमीच त्या ठिकाणी कटिबद्ध राहू, ही एवढी आमची विनंती आहे. वाणीसाहेब मगाशी मी जसं सांगितलं, मी मगाशीच
तहसीलदारांना फोन केला होता. सन्माननीय भोसले साहेब कालच मला वाटतं जॉईन झालेत आणि काल जॉईन झाल्यानंतर त्यांनी ज्या ज्या ठिकाणावरून फोन येतात त्या ठिकाणावरून सती यंत्रणा आपली ते सज्ज करण्याचं काम करतायत. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपल्या जिथं नाही अनेक ठिकाणी असे प्रसंग येतात. मला एक खानगाववरून फोन आला होता. तिथं थोडासा डोंगर खात्यासारखं झालं आहे. तिथली लगेच त्यांनी दखल तिथले तलाठी सर्कल त्यांनी त्या ठिकाणी पाठवलेत. अनेक नदीकाठच्या कुटुंबांची घरांमध्ये पाणी गेले, शेतांचं प्रचंड नुकसान झाले. त्याच्यामुळं तातडीने ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांचे पंचनामे होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून तहसीलदार साहेब म्हटले की आम्हाला आदेश आलेले आहेत तसे आम्ही त्यानुसार पंचनामे पाऊस उघडल्यानंतर करायला सुरुवात करणार आहे. खरं तर प्रशासनाने याची काळजी घेते. खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, पाऊस अजून थांबण्याच्या ह्याच्यात नाही, पण नागरिकांनी सतर्क आपली काळजी आपण घेतली पाहिजे. प्रशासन प्रशासनाचं काम करेल. जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून जोरदार पाऊस पडतोय. पाठीमागं आपण पाहतोय मीना नदीला महापूर आलेला आहे. नारायणगाव शहर परिसरामध्ये काही भागामध्ये हे पाणी देखील घुसलेलं आहे. स्मशानभूमीमध्ये देखील पाणी आलं होतं. नारायणगावच्या या परिसरामध्ये पाणी जोरात वाढलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय लोक आनंद घ्यायला येतात, पाहायला येतात. सगळ्यांना विनंती आहे की नदीच्या कडेला फिरताना स्वतःची काळजी घ्या. या तालुक्याचे तहसीलदार रणजित भोसले यांनी देखील या भागाची पाहणी केलेली आहे. आपली परिसरातील जनतेला विनंती आहे की वडस धरणामधून 10,000पेक्षा जास्त क्युसेसने पाणी सोडण्यात आलेलं आहे. पाण्याचा वेग जास्त आहे. सेल्फी काढताना स्वतःची काळजी घ्या. आपण सेफ तर सगळं सेफ. नारायणगाव ग्रामपंचायतीने देखील या नदीच्या कडेला प्रिकॉशन घेतलेलं आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते संतोष खैरे यांनी देखील याबाबतचं आवाहन केलेलं आहे. नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे त्यांचे सहकारी देखील सतर्क आहे. आपण पाठीमागं पाहतोय हे पुंडलिकाचं मंदिर देखील पाण्यामध्ये गेलेलं आहे. पाऊस अजून वाढण्याची शक्यता आहे. नारायणगावकरांनो, जुन्नरकरांनो, सतर्क राहा. निसर्गाचा आनंद घ्या. पाणी वाढले त्याचा आनंद घ्या, परंतु स्वतःला सेफ ठेवा. सुरेश वाणी, विघर टाइम्स, नारायणगाव. काय पोरांनो, काय म्हणतात? कसं वाटतंय? नाही, भारी वाटते. एखादं जायला पाहिजे त्याच्यामध्ये भाऊ. काळजी घ्या, काळजी घ्या. मला तुझं काय नाव आहे? तन्मय. हा, पाणी पाहायला आला, हा मजा वाटते. हा चला काळजी घ्या. हा नाही काय आता पाणी आलेलं आहे, तुम्ही पाणी पाहायला आलात, काय वाटतंय? कशा प्रकारची काळजी घ्या? काय काळजी घ्यायला हवी ना? काळजी घ्याल ना? जीव ना काळजी. नदीला पाणी आलेलं आहे, पूर आलेला आहे, काय सांगशील? नदीला पाणी आलं. मागले मराठी मागोल, मराठी मागोल, मराठी मागोल. कौन कौन बोलेंगे? ऐसा आप कुछ बोलेंगे? बहुत ज़्यादा यहाँ पे पानी का अभाव है. अपने बच्चों को रोको, आप लोग इधर उधर घूमने मत दो. अच्छा माहौल है. हाँ, माहौल तो बहुत अच्छा है, लेकिन अगर कोई भी बच्चा पानी में है ना, या कोई भी आदमी, जरा ख्याल रखो. बचना मुश्किल है. इसलिए सेफ्टी भी जरूरी है लोगों को. सेफ्टी बहुत मैडम आप क्या बोलेंगे? कैसा लगता है? बोलने को नहीं आता है. याला दाखव ना, घरांची लोकांची घरं डुबले गेली आहेत. नमस्कार. नारायणगाव मीना नदीला महापूर आलेला आहे या ठिकाणी आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपलं धरण पहिल्याच आठवड्यात म्हणजे पावसाळ्यात पहिल्याच आठवड्यात आपलं 3ही 4ही धरणं भरलेली आहेत. त्यामुळे जुन्नर तालुका नव्हे तर संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्याला आता काही टेन्शन राहिलेलं नाही आहे. आणि सकाळी मात्र हा संपूर्ण जो आपल्याला परिसर दिसतो यामध्ये पाणी होतं, पण आता थोडंसं ओसरलेलं आहे. पाण्याची जलपातळी थोडीशी कमी झालेली आहे, पण सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. नदीकाठच्या परिसरातील अनेक मान्यवर मंडळी आहेत, अनेक घरं आहेत, त्यांनी काळजी घ्यावी. नमस्कार. नमस्कार. साधारण 12 ते 15 वर्षापूर्वी पूर्ण पाणी आलं आणि हे थोडं खालोखाली
मंदिरामध्ये कमीत कमी 3 फूट पाणी होतं त्यावेळेला. त्या गोष्टीला 12-15 वर्ष झाले. आज भीतीला ह्या पायऱ्यातून दरवाजेतून आतमध्ये पाणी गेलं. 1 फूटभर पाणी होतं आत, 1 फूटभर पाणी होतं आतमध्ये. साधारण साधारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948ला महापूर आलता. त्यावेळेला पूर्ण निंब नारायणगाव पाण्यात होतं. नमस्कार. पाणी काढते हा आता कुठं आलं तर पाणी पूर्ण गोल खेळवेडा माझं पाणी सरल्यामुळं पुढे पुढे ठीक आहे नाही तुम्ही सभा मंडपाची ऐतिहासिक ठेवायला अरे मला वाटतं अशा घाटली मंदिर त्याची तर नारगावात नसतील. कधीचं मंदिर आहे? साधारण 250 देवाप्रमाणे 550-600 वर्षाचा इतिहास हरिस्वामींचा आहे. त्याच्यानंतर समाज बांधवांचं बांधलेलं आहे मंदिर. मला वाटतं नारायणगावमध्ये हा असा एक आगळा वेगळा कदाचित वास्तुशास्त्राचा नमुना असेल की अशा घडणीतून किंवा एकमेकांमध्ये सांगड घालून हा जो आपण स्लॅब पाहतोय किंवा हा जो वरचा सभामंडप पाहतोय एक वेगळी रचना त्यावेळेचे जे कोणी असतील वास्तुकार त्यांनी केलेली म्हणजे वेगळा असं हे मंदिर असावं. त्यानंतर हा जो ग्रंथ आहे म्हणजे संत हरिस्वामी महाराजांनी ज्ञानसागर जो ग्रंथ लिहिला माझ्या मताप्रमाणे ज्ञानेश्वरीच्या तोडीचा ग्रंथ असावा. जितकं ज्ञानेश्वरीला महत्व आहे तितकं महत्व हे हरिस्वामी महाराजांना ज्ञानसागरचा ग्रंथ वाचला जितकं ज्ञानेश्वरी. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे जसं आपण आळंदीची संजीवनी समाधी बघतो ज्ञानेश्वर महाराजांची तशी ही माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे की नारायण गावात म्हणजे कदाचित उत्तर पुणे जिल्ह्यात ही एकमेव संजीवनी समाधी असावी की ज्या ठिकाणी जशी इंद्रायणी दक्षिण वाहिनी झाली आहे तिथं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतली तशी या ठिकाणी मीना नदी दक्षिण वाहिनी झालेली आहे. आणि ह्या ठिकाणी संतश्रेष्ठ हरिस्वामी महाराजांनी संजीवनी समाधी घेतलेली आहे. आणि जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानसागर ज्ञानेश्वरी लिहिली तसाच ग्रंथ संत हरिस्वामी महाराजांनी ज्ञानसागर ग्रंथ लिहिला आहे. म्हणजे त्या तोडीचा खरंच ग्रंथ आहे. हे संजीवनी समाधीचं असणारं आपल्या नारायणगावातलं खूप मोठं पवित्र मला वाटतं स्थान असं याला नक्कीच मानावं लागेल. आणि आता आपण जो खरं पूर पाहायला आलोय परिस्थिती पाहिली 1948 साली त्या निम्म मंदिर पुरात होतं आणि आजही त्या ठिकाणची खून या ठिकाणी आपण मंदिरामध्ये केली. 48 साली ज्या वेळेला जो महापूर आला होता त्यावेळेला कदाचित गाव इथं वसलेलं नसेल एक थोडंसं असेल पण हे मंदिर निम्म मंदिर त्यावेळेला पाण्यात गेलं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.